सगळ्यात पहिले तो मला म्हणे की इराणचा विजा दाखवा. म्हटलं भाई इराणला विजा नाही लागत आहे, जर तुम्ही फ्लाईटनी जात आहे. शारजामध्ये अजिबात मला कोणीच काही विचारलं नाही, कारण की तिथे माझ्याकडे ऑलरेडी माझा बोर्डिंग पास होता. बोर्डिंग पास दाखवला, डायरेक्ट फ्लाईटमध्ये एंट्री मारली, डायरेक्ट फ्लाईट बोर्ड केली मशादसाठी. सेम एअर अरेबियाची फ्लाईट होती माझी, आणि तिथून मी फ्लाय करून पोचलो मशादला. पासपोर्ट दाखवला. त्याच्या आधी त्यांनी फक्त माझ्याकडे बघितलं तर थोडासा गंभीर मुद्रेने बघत होता, पण जसं त्यांनी पासपोर्ट बघितला त्याचे असे नाही का एक्सप्रेशन थोडेसे चेंज झाले चेहऱ्यावरचे. मी नोटीस करत होतो ॲक्च्युली. तर हे राम मंडळी, नमस्ते. आपल्या या हक्काच्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला माहिती आहे मी पोहोचलो होतो इराणमध्ये. भाई कालचा दिवस जबरदस्त होता, म्हणजे जेवढा हेक्टिक होता तेवढा एनर्जेटिक पण होता माझ्यासाठी, आणि काल खूप मजा आली. कालचा एक टॉपिक राहिलेला होता इमिग्रेशनचा, म्हटलं ह्या व्हिडिओमध्ये तो कव्हर करावा. तर इमिग्रेशनबद्दल तुम्हाला थोडंसं सांगतो, त्याच्यानंतर आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करू. बाहेर जाणार आहे, थोडंसं एक्सप्लोअर करणार आहे, बघूया अजून काय काय आपल्याला बघायला मिळतं मशादमध्ये. तर इमिग्रेशनची प्रोसेस अशी होती की मी पोहोचलो मुंबई एअरपोर्टवरती. सगळ्यात पहिले मी गेलो एअर अरेबियाच्या काउंटरवर गेल्यावरती जे आपण लाईनमध्ये राहतो ना, तिथे जे मुलं असतात किंवा जे तिथले एम्प्लॉईज असतात ते चेक करतात तुमचे डॉक्युमेंट वगैरे. तर एक जण आला तर तो चेक करायला लागला डॉक्युमेंट. त्याला दिले मी, तर तो म्हणे की अच्छा मशाद इराण. म्हटलं हो. म्हणे की कन्फर्म तिकीट. म्हटलं ही कन्फर्म तिकीट. म्हणजे रिटर्न तिकीट. म्हटलं ही रिटर्न तिकीट माझी बाकूवरून मुंबईची अझरबैजानवरून. त्याच्यानंतर म्हणे तुमची ऑनवर्ड फ्लाईट तिकीट दाखवा. म्हटलं कुठली ऑनवर्ड, म्हणजे इराणवरून तुम्ही कसे जाणार तिकडे. म्हटलं माझ्याकडे 3 ते 4 कंट्रीजचा विजा आहे, म्हणजे ज्या पण नेबरिंग कंट्रीज आहे इराणच्या. म्हटलं माझ्याकडे 3 ते 4 कंट्रीजचा विजा आहे ऑलरेडी, आणि नॉट नेसेसरी की मी म्हटलं बाकूवरूनच रिटर्न येईल. मे बी मी 3-4 दिवस थांबेल, तसं मी 15 दिवस थांबू शकतो इराणमध्ये. पण मे बी जर कधी मला असं वाटलं की नाही 5-6 दिवस इनफ आहे, 10 दिवस इनफ आहे, तिथून मी एका वेगळ्या कंट्रीमध्ये शिफ्ट होऊन जाईल आणि तिकडून मी रिटर्न येईल. मे बी, आय डोंट नो. आपण ट्रॅव्हलर यार, आपण टुरिस्ट नाही आहे की सगळ्या गोष्टी प्लॅन करून जाणार आहे ना. तर त्याला म्हटलं की मी बाय फ्लाईट जाऊ शकतो किंवा मी लँड बॉर्डर क्रॉस करून जाऊ शकतो, मी कसंही जाईल आणि येईल म्हटलं तसं. तर मग त्यांनी बघितलं, त्याला स्टॅम्प्स वगैरे भरपूर दिसले. तो म्हटलं अच्छा ठीक आहे म्हणे, काही प्रॉब्लेम नाही आहे. मग गेला तो. मला असं वाटत होतं की तिथेच माझं इमिग्रेशन चालू आहे का. सगळ्यात पहिले तो मला म्हणे की इराणचा विजा दाखवा. म्हटलं भाई इराणला विजा नाही लागत आहे, जर तुम्ही फ्लाईटनी जात आहे आणि तुमच्याकडे जर इंडियन पासपोर्ट आहे, म्हणजे इफ यू आर अ इंडियन पासपोर्ट होल्डर, तर तुम्ही 15 दिवस स्टे करू शकता इराणमध्ये विजा फ्री. तर फॉर अ टुरिझम पर्पज ओनली, म्हणजे नॉट फॉर अ बिझनेस पर्पज. तर जर टुरिझमसाठी तुम्ही इराणमध्ये येणार असाल तर 15 दिवस तुम्हाला विजा फ्री ॲक्सेस इथे मिळतो. तर हे पण आय थिंक त्याला नव्हतं माहिती. त्याने मला विचारलं की इराणचा विजा दाखवा. त्याच्यावरूनच मला कळालं की यार इस बंदे को पता नाही आहे. बट एनिवेज, म्हणजे काइंड होता, असं काही रूड नव्हता. मग ठीक आहे, तिथून मग थोडासा पुढे आलो आणि आता मी जाणारच काउंटरवरती. तेवढं तो परत आला माझ्याकडे. म्हणे की सर तुमच्याकडे हॉटेल बुकिंग आहे ना मशादमध्ये. म्हटलं दादा हॉटेल बुकिंग पण आहे माझ्याकडे, ट्रॅव्हल इन्शुरन्स पण. हे बघून घे म्हटलं, सगळं बघून घे, एकदा क्लिअर करून घे. नाही ठीक आहे म्हणे की नो नीड. ठीक आहे, त्याचं काम आहे ॲक्च्युली विचारणं. सो बस एवढाच एक्सपिरियन्स झाला. त्याच्यानंतर बस मी डायरेक्ट गेलो काउंटरवरती. लेडी होती, तिला सांगितलं ही माझी बॅग आहे, ही बॅग मला मशादमध्ये मिळेल की मला शारजामध्ये मिळेल हे पहिलेच सांगून दे, नाही तर मी जायचो मशादला, बॅग राहायची शारजाला, आणि मस्त लफडेच होऊन जायची सगळे, नाही का. मग काही नाही, मग ती मला म्हणे की नाही तुमची बॅग डायरेक्ट तुम्हाला मशादला मिळेल. दोन्ही बोर्डिंग पास तिने इथूनच इश्यू करून दिले. ऑलरेडी मी वेब चेक इन करून गेलेलो होतो दोन्ही साईडला, त्याच्यामुळे विंडो सीटची मला काही टेन्शन नव्हतं. मी ऑलरेडी विंडो सीट सिलेक्ट करून टाकलेलं होतं. बस दोन्ही बोर्डिंग पास मला मिळाले. मी गेलो सिक्युरिटी क्लिअर केलं. सिक्युरिटी क्लिअर करून मी डायरेक्ट गेलो इमिग्रेशनला भली मोठी लाईन नेहमीप्रमाणे मुंबई एअरपोर्टवरती. जसं इमिग्रेशनला पोहोचलो, ऑफिसरला मी माझे डॉक्युमेंट्स दिले, पासपोर्ट दिला, बोर्डिंग पास दिला. त्यांनी बोर्डिंग पास बघितला. अच्छा इराण मशाद विजा. म्हटलं मला असं वाटलं यार त्यांना माहिती असेल, मे बी माहिती असेल किंवा ते विचारत असतील, ते क्रॉस चेक करतात. त्यांना म्हटलं की इराणला विजा नाही लागणार. म्हटलं मी बाय फ्लाईट चाललेलो आहे, तर ॲज अ इंडियन 15 डेजसाठी मला विजा फ्री एंट्री देते. ते म्हणे ओके ठीक आहे. तर पहिले तर म्हणे तुम्ही कशाला चालले, म्हणे इराणला का चालले आणि त्यात मशादला का चालले. ॲक्च्युली काय आहे की इराणची राजधानी तेहरान, तर बरेचसे लोक डायरेक्टली इथून तेहरान किंवा शिराज वगैरे अशा ठिकाणी म्हणजे तिथे लँड करतात.
मी थोडंसं म्हटलं चला काहीतरी वेगळं करू. इथून मी मशादला लँड केलं. मशाद म्हणजे एकदम तुर्कमेनिस्तानच्या बॉर्डरच्या एकदम जवळ, तुर्कमेनिस्तान अफगाणिस्तानच्या बॉर्डरच्या जवळ एक रिलिजियस सिटी आहे आणि त्याबद्दल आपण बोलू पुढे. तर ते म्हणे तिथे कशासाठी? म्हटलं टुरिझमसाठी. मी फिरतो, मी ट्रॅव्हल ब्लॉगर आहे, मी व्हिडिओज वगैरे क्रिएट करतो यूट्यूबसाठी. तर आणि मी मराठीत बोलत होतो आणि बाई माझं लक चांगलं होतं की तो ऑफिसर पण होता मराठी. तर खूप मस्त गप्पा मारत होतो आम्ही, म्हणजे लिटरली गप्पाच मारायला लागलो. 5 ते 7 मिनटं मी असं काउंटरवरती उभा आहे, तो माझ्याशी हसून गप्पा मारतोय, मी त्याच्याशी हसून गप्पा मारतोय आणि भाई मागची पब्लिक फुल परेशान नाही का, की यार काय चालू काय, म्हणजे इकडे आम्हाला जायचं आहे पटकन क्लिअर करून आमच्या गेटवरती आणि हे काय म्हणजे गप्पा मारताय, याचं काय सीन चालू आहे, काहीच कळायला मार्ग नाही. आणि त्यांनी मला विचारलं की याच्या आधी कुठल्या कुठल्या कंट्रीज ट्रॅव्हल केलेले आहेत, कुठे कुठे गेले, कसे व्हिडिओ बनवले. आणि मला म्हणे की आता ही जी सिरीज आहे ना, ही सिरीज प्लीज म्हणे आता मराठीमध्ये बनवा. त्यांनी माझं चॅनलचं नाव घेतलं. माझं जे हिंदी चॅनल आहे डी प्लॅनेट एक्सप्लोर, जर तुम्हाला नसेल माहिती आहे तुम्ही ते पण चेकआउट करू शकतात, की त्याच्यावरती मी जास्त व्हिडिओ बनवत होतो, म्हणजे बनवतो त्याच्यावरती पण. आणि आता हे आपलं जे आहे ते नवीन चॅनल आपण स्टार्ट केलेलं आहे मराठीमध्ये. तर त्यांना सांगितलं मी की ही जी सिरीज आहे ही मराठीमध्ये येणार आहे म्हटलं पूर्ण. तर त्यांनी चॅनलचं नाव वगैरे लिहून घेतलं आणि मस्त म्हणजे एकदम फ्रेंडली असं माझं इमिग्रेशन होतं. आणि ॲक्च्युली ते क्युरियस होते की यार इराणला का चालला आणि तिकडून कुठे जाणार आहे, काय जाणार आहे. म्हटलं आय डोंट हॅव अ प्लॅन, की माहीत नाही, मे बी मी अझरबैजानला जाईल किंवा मे बी मी जॉर्जियाला जाईल, आर्मेनियाला जाईल, आय डोंट नो. पण सिच्युएशनच्या हिशोबाने म्हटलं बघेल, कारण तिथे वेदर पण कसं आहे मला माहीत नाही. जास्त थंडी असेल तर बघू म्हटलं काय कसं होतं आहे ना. मग असा तो माझा तिथला एक्सपिरियन्स होता. काहीच नाही, एकदम स्मूथ. बस त्यांनी एक्झिटचा स्टॅम्प मारला तिथे, मी बाहेर निघालो ड्युटी फ्रीकडे. गेटवरती पोहोचलो, तिथून फ्लाईट बोर्ड करून मी डायरेक्ट पोहोचलो शारजाला. तिथे माझा लेओव्हर होता. शारजामध्ये अजिबात मला कोणीच काही विचारलं नाही, कारण की तिथे माझ्याकडे ऑलरेडी माझा बोर्डिंग पास होता. बोर्डिंग पास दाखवला, डायरेक्ट फ्लाईटमध्ये एंट्री मारली, डायरेक्ट फ्लाईट बोर्ड केली मशादसाठी. सेम एअर अरेबियाची फ्लाईट होती माझी आणि तिथून मी फ्लाय करून पोहोचलो मशादला. ऑफिशियली एंट्री मारली मी इराणमध्ये आणि बस मशादच्या मी इमिग्रेशन काउंटरवरती गेलो. काही नाही, मी डॉक्युमेंट दाखवले, पासपोर्ट दाखवला. त्याच्या आधी त्यांनी फक्त माझ्याकडे बघितलं तर थोडासा गंभीर मुद्रेने बघत होता. आणि जसं त्यांनी पासपोर्ट बघितला त्याचे असे नाही का एक्सप्रेशन थोडेसे चेंज झाले चेहऱ्यावरचे. मी नोटीस करत होतो ॲक्च्युली, मोबाईल बंद होता ऑफकोर्स, कारण की इमिग्रेशनमध्ये तुम्ही शूट नाही करू शकत. पण माझं लक्ष होतं त्याच्याकडे. तर त्याचे एक्सप्रेशन बघितले, त्यांनी पासपोर्ट बघितला तर थोडे एक्सप्रेशन असे रिलीज झाले त्याचे ना चेहऱ्यावरचे. आणि काहीच नाही बोलला तो. मीच त्याला म्हटलं की फॉर इंडियन वी डोंट नीड अ विजा फॉर 15 days. त्यांनी अशी मान वगैरे हलवली, स्माईल वगैरे केली आणि काही नाही, त्यांनी काही स्टॅम्प वगैरे ते काही मारत नाही आपल्या ह्याच्यावरती. बस बघितलं डॉक्युमेंट, काहीच बघितलं नाही, मला काहीही विचारलं नाही किती पैसे आहेत, हॉस्टेल बुकिंग, हॉटेल बुकिंग आहे नाही आहे, जायची फ्लाईट कधी आहे, इथून कुठे जाणार आहे, वॉटेवर. म्हणजे जे 100 प्रश्न आपल्याकडे विचारतात ना, अर्थात ते विचारले पण पाहिजे, पण इथे मला काही विचारलं नाही. आणि बस त्यांनी माझं एक पासपोर्ट कवर होतं ना, ते बघून तो असं 2-3 वेळा चेक करत होता. त्याला असं वाटलं हे काय नवीनच गोष्ट आहे बाबा, ही काय भानगड आहे. म्हटलं इट्स अ पासपोर्ट कवर. कशासाठी म्हणे, काय गरज आहे म्हणे याची. हसायला लागला. देऊन टाकले माझे डॉक्युमेंट. म्हणजे एकदम स्मूथ इमिग्रेशन होतं, काहीच विषय नव्हता. तिथून जसा मी बाहेर पडलो तिथे $15 मी एक्सचेंज केले, असं मी तुम्हाला काल सांगितलं. इथली जी करन्सी आहे भाई, डोक्याला ताण आहे. म्हणजे रियाल, तोमान, डायरेक्ट डोक्याला असा शॉर्ट होऊन जातो ना, काहीच कळत नाही. काल मला अजिबात कळलं नाही की बाबा म्हणजे मी किती रुपयाची कुठली वस्तू घेतो आहे आणि त्या वस्तूची किंमत काय आहे आणि मी किती पैसे त्यासाठी खर्च करतो आहे, मला काही घंटा कळत नव्हतं. $15 संपून गेले माझे. आणि हां, टॅक्सीवाल्याने आय थिंक मला ओव्हरचार्ज केलं हे मला लक्षात आलं. एनिवेज यार, प्रत्येक देशामध्ये कुठे तुम्ही गेले ना, तिथे टॅक्सीवाले तुम्हाला काय करणार, आता काय बोलू शकतो त्याच्यावर आहे ना. पण ठीक आहे. पण यार हां, माझे हॉस्टेलमध्ये जे माझे हॉस्टेलचे ओनर आहे ते जबरदस्त आहे, जमशेदजी. आणि कालच्या व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्यांच्याकडून मी $100 आत्ता कन्व्हर्ट केलेले आहेत. त्याच्याबद्दल मी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवणार आहे. आता आपण एक काम करू, त्याच्यावरती जास्त वेळ आपण न घालवता इथून आपण पहिले बाहेर निघू, थोडंसं तुम्हाला अजून दाखवतो मशाद शहर कसं आहे आणि बघू थोडं बहुत आपल्याला जेवढं एक्सप्लोअर करता येईल तेवढं अजून एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू. हे चॅनल नवीन खास तुमच्यासाठी बनवलं आहे, तर चॅनलला सपोर्ट करा. जेवढे आपले मराठी मित्र असतील त्यांना सगळ्यांना शेअर करा. आणि असेच आपण वेगवेगळे देश फिरण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ही सिरीज तर बिलकुल चुकवू नका. या सिरीजमध्ये तुम्हाला खूप जास्त मजा येणार आहे. ॲडव्हेंचरस तर होणारच होणार आहे. आणि
बस नवीन नवीन गोष्टी आपण याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला पण प्रेस करा आणि इंस्टाग्रामवर जर फॉलो नसेल केलं ना तर इंस्टाग्रामवर फॉलो करा. तिथे इराणचे चांगले चांगले रील्स पोस्ट वगैरे मी टाकणार आहे. तर बस आता एक काम करू, हॉस्टेलमधून निघू बाहेर, बघू किती थंडी आहे आणि चला थोडंसं एक्सप्लोअर करू मशादला.